वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज पाऊस भरपूर पडलेला आहे आणि त्यानिमित्त आम्ही एका छोट्याशा पिकनिकसाठी आलेलो आहोत. करंबेळीवाडी तिथे धबधबा आहे, तिथे एन्जॉय करण्यासाठी. पनवेलपासून साधारणतः 45 मिनिटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे. तुम्ही नक्की इथे या. ह्या आत्ता पाटील फॉर्मवरती आपण आलेलो आहोत आणि आमच्यासोबत सुवर्णाची फॅमिली, शुभांगीची फॅमिली, अशा आम्ही 3 फॅमिली आणि आमची सगळी चिल्लर पार्टी मजा करण्यासाठी इकडे आलेलो आहोत. आणखीन जर तुम्हाला ह्याचा ॲड्रेस हवा असेल तर मोरबे डॅमपासून 10-15 मिनिटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे. नंतर सांगू नको मला थंडी वाजली. नाही वाजत. ओके, एकदम प्लॅन करून भिजायला आलीस ना. आता जेवण झालं, जेवलीस की नाही? जेवली. काय जेवली? चिकन खाला आणि भाकरी खाल्ली आणि अंडा. अंडी. वा, आवडलं का? ऋतू तू काय खाल्लास? अंडा नुसता आणि भाकर. नुसतं अंडा खाल्लास? पोट भरलं तुझं? कुठे जायचं आहे ऋतू तू? लोक सगळे चला, सगळे भिजायला तयार आहेत. चला चला. तृषा ए चालले. हे बघा, आम्हाला छान छान छोटीशी क्रॅब दिसले. ती बघ, ती इकडे इकडून दिसते, इकडून दिसते. कुठे? नाही. कुठे? काँग्रेस नाही. इकडे इकडे गेली. आली तिकडे गेली. डबऱ्याच्या पाठी गेली. पकडायची का क्रॅब? पकडायची नाही नाही. क्रॅब किती आहेत? भरपूर आहेत ना. पकडूया ना आपण. चालते. गाडी थांब थांब पहा लोक बोलती, झुक झुक चालते यगीन गाडी, झुक झुक चालते यगीन गाडी. थांब थांब पहा लोक बोलती, झुक झुक चालते यगीन गाडी. गोल गोल फिरते लोखंडाचे ट्रक, धूम धूम करते सारे प्रवासी. मी गाव होते. अरे ऋतू इथे 1, 2, 3 स्टार्ट. एक नंबर, एक नंबर. चांगला आले. अंगारों का अमर
ओके का अंबर सा लगता है मेरे समय. घ्या असा हा कर ये उतवाची हा मस्त मस्त तीच घातली. चला आता आपण जंगलात चाललोय. तिथे पुढे गेल्यावरती आपल्याला धबधबा दिसणार आणि त्या धबधब्यामध्ये आम्ही सगळे भिजणार आहोत. कारण आपण इथून आलेलो आहोत भिजायला. मग ह्या रस्त्याने आम्ही चाललोय पुढे पुढे जाऊन तिथे आम्हाला तिथे धबधबा आणि असे रस्त्यामध्ये मध्ये मध्ये पण भरपूर स्पॉट आहेत की तिथे आपण भिजू शकू. हे बघा किती छान धुकं आलेलं आहे. धुकं बघ किती छान आलंय. धुकं आहे बघ. अंगणवाडी इथून नाही आपण असे धावत आलेलो. ही बघितलेली आपण शाळा. मग इथून गेलेलो आपण. आपण आता स्पॉटवर पोहोचलेलो आहोत. करंबोळी. हे बघा ही सगळी आमची गँग. हे सगळे आता ट्रेक करत जाणार आहेत आणि आम्ही धबधब्यावर भिजणार आहोत. यस बच्चे लोग रेडी. चलो चलो वॉटरफॉल. चलो वॉटरफॉल. हे बघा आता आम्ही करंबेली वॉटरफॉलला पोहोचलेलो आहोत. हा इथून रस्ता आहे. आमचे बघा प्रेम भाऊ नेहमीप्रमाणे स्टाईल मारतात. चालू आहे त्यांचं काम. चला आमची मंडळी निघत आहेत सावकाश सावकाश रस्ता काढत आणि आम्ही थोड्याच वेळात त्या स्पॉटला पोचणार आहोत. बसा बघा कसं निसर्गरम्य वातावरण आहे. खूप छान असं वातावरण आहे आणि या वातावरणाला तुम्ही भेट देणं हे खरंच एक निसर्गरम्य अनुभव आहे. तुम्ही आनंद असा लुटून घ्या. चला आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत धबधब्याजवळ, डॅम जवळ. बघा पाण्याचा आवाज किती छान येतो आणि सगळीकडनं पाणीच पाणी. पाऊस पण छान पडतोय. आहे. वातावरण पण खूप छान झालंय. 2 झाले. तिसरा भरायचा बाकी. हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगरावरती झरे झरे दिसतात आणि सगळे एन्जॉय करतायत. खूप मजा घेतात. तुम्ही पण या इकडे. खूप छान परिसर आहे. हे बघा आमचे ट्रेकर पूर्ण डोंगरावरती पोहोचलेले आहेत आणि मस्त पोजिंग चाललंय. पप्पांची फेवरेट पोज.
काही बघा सावन को
नको नको भिजू नको नको भिजू. हे बघा फ्रेश छान अशी ताजी ताजी आम्ही आता भाजी वांगी बघा किती फ्रेश आहेत, आत्ताच इथून तोडलेली आहेत. आणि आता मिरच्या पण आहेत बघा ह्या झाडांवरती. हे बघा हे मिरचीचं झाड आहे, ह्याच्यावर मिरच्या आहेत. हे बघा आता आपण मिरच्या काढणार आहोत. हे बघा एकदम ऑर्गॅनिक आणि मस्त घरी जाऊन त्याची भाजी करणार. हे बघा छान असं गरमागरम चुलीवरचा वाफाळलेला आता मी भात खाणार आहोत आणि त्याच्यासोबत तंदुरी पण केलेली आहे. सुवर्णा स्पेशल तंदुरी ह्या दोघी करतायत आणि छान अशी गरमागरम टेम्पटिंग चटपटीत तंदुरी. या सगळे जण खायला. आज आम्ही इथे करंबेळीवाडी इथे ऋतूच्या फार्म हाऊसवर आलोय आणि खूप मस्ती केली, मजा केली. डॅम इथे धरणावर जाऊन आलो, तिथे पण खूप एन्जॉय केला. खूप छान धबधबे आहेत आणि सगळीकडे धबधबे बघून मन प्रसन्न झालंय. भारी वाटलंय. तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं? खूप छान वाटलं आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. पाऊस पण भरपूर आहे, क्लायमेट सुंदर आहे. आमची ही व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.